मोठी बातमी सध्या समोर येते। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेरील आंदोलन प्रकरणी युवासेना आणि बुकटूच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेरील आंदोलनाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर विद्यापीठाच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी आणि विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनच्या सदस्यांनी हे आंदोलन केलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून। चेतन, युवासेना बुकटूच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय अधिक माहिती? अंकिता, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही संघटनेत किंवा व्यक्तीत कोणतीही स्वरूपाची सभा असेल, आंदोलन, मोर्चे, उपोषण, निषेध मोर्चा, बैठक व तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे पूर्व परवानगीशिवाय आयोजन करता येत नाही, असा निर्णय जो आहे तो मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सप्टेंबर 2024च्या बैठकीत घेण्यात आला होता। त्यानंतर याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं। मात्र मुंबई विद्यापीठाच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळाली नसल्याचा दावा युवासेना आणि बुकटूच्या अधिसभा सदस्यांनी केला आहे। त्यामुळे आता या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना आणि बुकटूच्या संघटनेने मंगळवारी म्हणजे 15 एप्रिलला सकाळी 9 वाजता मुंबई विद्यापीठाच्या बाहेर फोर्ट संकुल जे आहे या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता। आणि आपण पाहिलं तर ह्याच्या विरोधात आता कुठेतरी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारखे कृत्य केल्याप्रकरणी अधिसभा सदस्य तसेच कार्यकर्ते अशा एकूण 23 जणांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।